पालकमंत्री माननीय जयाभाऊ गोरे साहेब, आपले शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि माजी पालकमंत्री माननीय विजयकुमार देशमुख साहेब, शहर मध्यचे आमदार माननीय देवेंद्रदादा कोठे, जिल्ह्याचे अध्यक्ष शशिकांतदादा चव्हाण, अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे दिग्विजयी आमदार, बरोबर ना, माननीय सचिनदादा कल्याण शेट्टी, उपस्थित सर्व मान्यवर आणि सर्व भारतीय जनता पार्टीच्या कमल चिन्ह घेऊन उभारलेले 1-2 विधान महानगरपालिकेचे उमेदवार आज रवींद्रदादांच्या उपस्थितीमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते। आणि या ठिकाणी आपण जो निर्धार केलेला आहे, हा जो वचननामा दिलेला आहे, हा जो प्रचाराचा शुभारंभ परवाच्या दिवशी आपला झाला, काल कार्यालयाचं उद्घाटन झालं आणि आज रवींद्रदादा इथं आलेले त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते। रवींद्रदादांना पुन्हा एकदा जायचंय, पुन्हा मुंबईला जायचंय, त्यामुळे अधिक न बोलता आपल्याशी पुन्हा संवाद साधेल। पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करते आणि माननीय आमदार विजयकुमार देशमुख यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। आधी देवेंद्रदादा बोलतील। भारत माता की, भारतीय जनता पार्टीच्या सर्वांना विनंती आहे की भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नावाचीच घोषणा झाली पाहिजे। देवेंद्र फडणवीस साहेब तुम आगे बढ़ो, भारतीय जनता पार्टीचा सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा प्रसिद्ध करणे व कार्यकर्त्यांच्या संवाद मिळवण्यासाठी आदरणीय भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब, त्याचबरोबर सोलापूरचे कार्यतत्पर पालकमंत्री आदरणीय जयकुमारजी गोरे भाऊ, आमदार विजयकुमार देशमुख पालक, आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी, शहराचे अध्यक्ष रोहित तळवळकर, सर्व सन्माननीय व्यासपीठ, भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार, आज वेळेअभावी मी आपल्या सगळ्यांना इतकं सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीला मत का द्यायचं आहे हे आपल्याला येणाऱ्या काळात 8 दिवसात लोकांना पटवून द्यायचं आहे। जी समांतर पाईपलाईन पूर्ण झाली, सोलापूरचा विमानसेवेचा प्रश्न निकाली लागला, सोलापूरच्या रोजगार लोकांना घरं उपलब्ध करून देण्याचा प्रश्न असेल, ही सगळी कामं स्मार्ट सिटीच्या माध्यमातून विविध विकास जी शहरात झालेली आहेत, ही सगळी कामं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेली आहेत। याची कृतज्ञता व्यक्त होण्यासाठी लोकांनी भारतीय जनता पार्टीला मतदान केलं पाहिजे। शहराला रोज पाणी पुरवठा होण्यासाठी 892 कोटी रुपयाची योजना असेल, मुंबई आणि गोव्याची विमानसेवा सुरू झाली आहे, परंतु तिरुपती अजून बेंगलोरची विमानसेवा सुरू करणं असेल, ज्या 100 ई बसेस आपल्याला मंजूर आहेत त्या पुढील 100 दिवसात शहरात धावण्यासाठी असेल किंवा लोकांना अपेक्षित असलेली सगळी कामं, विशेषतः रोज पाणी पुरवठा करण्यासाठी जे पालकमंत्री सातत्याने पाठपुरावा करत आहेत, ही सगळी अपेक्षित कामं आपल्याला पूर्ण करण्यासाठी लोकांना विनंती करायचं आहे की आपण सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीला मतदान करायचं आहे। जे 102 उमेदवार आहेत ते सर्वांनी एक संघ, एक दिन, एक विचाराने पॅनल टू पॅनल काम आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे। पक्षातील जुने लोक असतील, पक्षातील नवीन लोक असतील, सगळ्यांना एकत्रितपणे काम करून भारतीय जनता पार्टीचा कमल हाच आपला उमेदवार आहे, ही भावना डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे हात आपल्याला बळकट करायचे। जो काही सोलापूरचा विकास झाला आहे तो आदरणीय फडणवीस साहेबांच्या माध्यमातून झाला आहे आणि अपेक्षित असलेलं सोलापूरकरांना अपेक्षित असलेले कामं पूर्ण करण्याची ताकद फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पार्टीमध्येच आहे। आणि हे पूर्ण करण्यासाठी आपण सगळेजण 75% आपलं मिशन आहे ते तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने, तुमच्या सगळ्यांच्या ताकदीने आपल्याला पूर्ण करायचं आहे। आणि मला निश्चितच खात्री आहे तुम्ही उद्याचे 8 दिवस रात्र आपल्या पक्षासाठी काम कराल ही अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करून माझ्या वाणीला विराम देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख पालक यांना विनंती करतो की आपण बरोबर आजच्या या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी
श्री चव्हाण साहेब, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय भोले साहेब, आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्रजी कोटे साहेब व या भारतीय जनता पक्षाच्या शहराचे अध्यक्ष माननीय आमच्या ताई व तसेच जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय शशिकांत चव्हाण साहेब, उपस्थित असलेले सगळे सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित असलेले सगळे भारतीय जनता पक्षाचे 102 उमेदवार, कार्यकर्ते, बंधुभगिनी, आज मला असं वाटतं की चव्हाण साहेब अध्यक्ष झाल्यापासून पहिल्यांदाच आपल्या सोलापूर शहराला येतो. आज सोलापूर शहरामध्ये निवडणुका जाहीर होत असताना आपण या सोलापूर शहरामध्ये आलात. कालच रोहिणीताई सांगत होत्या की आपण या सोलापूर शहर, महाराष्ट्रामध्ये सोलापूर शहर एकच असं गाव आहे की जिथे पूर्ण 102 उमेदवार भारतीय जनता पक्षाचे उभा आहेत. ही भेट सोलापूरकरांनी तुम्हाला आजच्या या पहिल्यांच्या आगमनाच्या निमित्तानं तुम्हाला देतो. आणि एवढंच नाही तर येणाऱ्या कालावधीमध्ये जेव्हा 16 तारखेला जेव्हा निकाल होतील त्यावेळी सगळ्यात जास्तीत जास्त संख्या ह्या महाराष्ट्रातून सोलापूर शहराचा असेल. ज्या जिंकणारे उमेदवार आहेत आणि सोलापूर शहराच्या गेल्या वेळेला ज्या निवडणुकीमध्ये आम्ही सत्ता हासिल केलं होतं आणि या वेळेला आम्ही त्याही पेक्षा चांगल्या रीतीनं किंवा या सोलापूर शहरातल्या आपण सांगतो रेकॉर्ड ब्रेक आपण यापेक्षा आपण या उमेदवारी निवडली. या केंद्राच्या सरकारमध्ये आदरणीय मोदी साहेबांचं काम असू द्या, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं काम असू द्या, त्यांच्या कामाच्या निमित्तानं या सोलापूर पासून गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ज्या लोकांच्या ज्या सर्वसामान्य गोरगरीब लोकांना ज्या अनेक योजना आणल्या आणि सगळ्या परीनं आपण त्या योजना आपण लोकांपर्यंत नेऊन पोहोचलं आणि त्यामुळं आज या सगळ्या जनतेला आपल्या भारतीय जनता पक्षाबद्दल एक प्रकारचा विश्वास निर्माण झालेला आहे. पूर्वी असं योजना आणत होते, जाहीर होत होत्या, पण लोकांना ते मिळून लोकांपर्यंत पोहोचत नव्हतं. पण भारतीय जनता पक्ष एकमेव पक्ष असा आहे की ती योजना लोकांपर्यंत नेलं आणि त्याचा लाभ त्यांना मिळवून दिलं. ही एकमेव भारतीय जनता पक्ष आज हे काम करत असताना एवढा मोठा विश्वास, एवढा मोठा जनसमुदाय भारतीय जनता पक्षावर आपल्या या मोठ्या प्रमाणात विश्वास हेच निवडणुकीचे खरं आपल्याला सगळ्याला निवडून देते. या भागातील या 102 सोलापूर शहरामधल्या सगळ्या नगरसेवकांच्या व त्यांच्या कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन करतो. एक प्रकारचं चांगलं काम या निवडणुकीमुळे सुरुवात आहे आणि आपण सगळ्या जुन्या नवीन असं सगळ्या विसरून एकमेकांना खेळीमेळीमध्ये आपला हा निवडणूक सुरू झालेला आहे. मला असं वाटतं की ही निवडणूक विजयापर्यंत आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात 1 नंबर विजय मिळवून देतील एवढं मी या कार्यकर्त्यांच्या सगळ्यांना आभार मानतो. कारण कार्यकर्ते शेवटी आम्ही सगळे निवडून आलेले, या आपल्या मंचावर बसलेले सगळे निवडून आलेले शेवटी कार्यकर्त्यांच्या बळावर, कार्यकर्त्यांच्या हिमतीवर, कार्यकर्त्यांनी केलेल्या कामावर आम्ही निवडून येतो. आज ही तेच कार्यकर्त्यांचा निवडणूक आहे आणि जवळ त्यांनी केलेलं काम आज जनतेजवळ गेलं, आजपर्यंत काम केलेलं जनता जरूर त्यांना आशीर्वाद देतील. आज आपल्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो की आपण सगळे एक संघाने, एक दिलाने, हिमतीने राहिलेले 8 दिवस आपण चांगलं काम करून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणावं आणि 16 तारखेला ज्याप्रमाणे आपण आता अध्यक्षांना सांगितलं की आम्ही सगळ्यात जास्त या महाराष्ट्रातून संख्याबळ आमच्या पासून देऊ हीच आणि आपण गेल्या वेळेला आता जाहीरनामा आपण जाहीर केलं साहेब, प्रसिद्ध केलं. या गेल्या वेळेला जे जाहीरनामा आपण प्रसिद्ध केलं होतं त्यातले जवळपास सगळेच कामं पूर्ण झालेले आहेत आणि आज जाहीरनामा आपण त्यावेळी जाहीरनामा पूर्ण करण्यामध्ये आपल्या या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीसांचा फार मोठा मोलाचं सहकार्य या सोलापूरमध्ये निधी कुठेच कमी पडू दिलं नाही. आजपर्यंत निधी एवढ्या मोठ्या प्रमाणात दिलं की या सोलापूर शहरामध्ये कुठलंच काम थांबलं नाही. आजपर्यंत काम होत राहिले आणि आज ही काम होत आहेत आणि असं या सोलापूरचा विकास करणं केवळ 102 लोक आपल्या प्रभागापुरतं नाही तर या सोलापूर शहराचा विकास करण्यासाठी तुम्हाला लोकांनी निवडून पाठवणार आहेत आणि ते काम आपल्या सगळ्यांच्या हाती राहणार आहे आणि यासाठी
आपल्या या जनतेचा सगळ्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे आहेच आहे. आपल्या आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या प्रदेशाचे अध्यक्ष चव्हाणसाहेब आलेले आहेत. त्यांचं पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचं मी आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांना या माझ्या 2 गोष्टीला रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मालक. यानंतर महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करा. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायची आहे. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा. आजच्या या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रचार सभेसाठी उपस्थित आदरणीय या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्याच्या अध्यक्षा आदरणीय रोहिणीताई, आदरणीय विजयकुमार देशमुखजी मालक, त्याचबरोबर सुभाष बाबू देशमुख, सचिन कल्याण शेट्टी, देवेंद्र कोटेजी, शशिकांत चव्हाणजी, नारायण बनसोडेजी, शिवराज सत्तापेजी, सुजाताई आणि व्यासपीठावरील सर्वचे सर्व मान्यवर, माझ्या समोर उपस्थित सर्व सोलापूर महानगरपालिकेच्या या निवडणुकीसाठी उभे असणारे भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार, मोठ्या संख्येने उपस्थित असणारे पत्रकार आणि माझ्या उपस्थित सर्व कार्यकर्ता बंधू. खरं तर माझ्या अगोदरही अनेक वक्त्यांनी या संदर्भात आपल्याला माहिती दिली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी या दोघांच्या नेतृत्वामध्ये केंद्रामध्ये एनडीएच्या नेतृत्वात आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार अतिशय गतिमान पद्धतीने काम करताना तुम्हाला आम्हाला सर्वांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे ही निवडणूक ही करोनाच्या काळानंतर प्रदीर्घ काळानंतर होणारी ही निवडणूक आहे आणि या निवडणुकीचं त्यामुळे असणारं महत्व हे अत्यंत फार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आपल्याला सर्वांना या ठिकाणी 102 भारतीय जनता पार्टीचे उमेदवार या सोलापूर महानगरपालिकेमध्ये निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. त्याचा अर्थ अमितभाई नेहमीच सांगण्याचा प्रयत्न करतात, आपल्याला येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीला 100%च्या दिशेने घेऊन जायचं आहे. मी प्रदेशाचा अध्यक्ष म्हणून आपलं सर्व सोलापूरकरांचं भारतीय जनता पार्टीचं मनपूर्वक कौतुक करतो आणि अभिनंदन करतो की आपण 102 उमेदवार हे भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी उभे केले. खरं तर या सगळ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वजणांनी एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे की ही निवडणूक एखाद्या प्रभागामधील असणारा नगरसेवक निवडून देण्यासाठी ही निवडणूक नाही. या निवडणुकीचं महत्व हे वेगळं आहे. या निवडणुकीमध्ये निवडून देणारा प्रत्येक नगरसेवक हा येणाऱ्या काळामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ज्याचा विचार करतात 2047ला तुम्हाला आम्हाला सर्वांना जो विकसित भारत तयार करायचा आहे, जो विकसित भारताच्या दिशेने जे पावलं उचलायचे, विकसित महाराष्ट्राच्या दिशेने पावलं उचलायचे, त्यासाठी या नगरसेवकांची भूमिका ही अत्यंत महत्वाची आहे. हेच नगरसेवक विकसित सोलापूर घडवण्यासाठी त्यांचं असणारं योगदान हे सर्वात मोठं असणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आदरणीय देवेंद्रजी या सर्व दिशेला ज्यावेळेला चालले त्यावेळेला एक गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घ्या, तुम्ही आणि आम्ही सर्वजण भारताचे नागरिक म्हणून आपल्याला सर्वांना असणाऱ्या ज्या जबाबदाऱ्या त्या जबाबदाऱ्या येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला जेव्हा पूर्ण करायच्या आहे त्यावेळेला आपण सर्वांनी
केंद्रामधलं असणारं जे सरकार आहे आणि राज्यामधलं असणारं जे सरकार आहे, ही दोनही सरकार अतिशय पारदर्शकपणे काम करताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतात. त्यामुळे ही पारदर्शकपणे काम करणारी सरकार आणि त्याचबरोबर त्यांच्याच विचारावरती चालणारं, एक विचाराने चालणारं असं सोलापूरमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाचं सरकार ते तुम्हाला आम्हाला सर्वांना तयार करायचं आहे. तुमच्या सर्वांच्या तुम्ही सर्वजण नेहमी जाणतात, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी दिवसातील 24 तासापैकी 16 तास काम करतात. देवेंद्रजी सुद्धा 16 तास काम करतायत. आता निवडणुकीला 8 ते 9 दिवस एवढे शिल्लक राहिले. त्यामुळे तुमच्यापैकी प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे, या निवडणुका प्रभागनिहाय होणाऱ्या या निवडणुका आहेत. त्यामुळे या प्रभागनिहाय होणाऱ्या या निवडणुकांमध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना अतिशय प्रामाणिकपणे कार्यकर्ता म्हणून प्रत्येकाने या प्रभागामध्ये आपली जबाबदारी समजून प्रत्येकाने या निवडणुकीमध्ये प्रभागनिहाय त्या ठिकाणी कमळ चिन्हासमोर बटन हे तिथला असणारा मतदार कसा दाबेल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवे. या 10 दिवसामध्ये आपण सर्वांनी 10 तास लोकांपर्यंत, मतदारांपर्यंत प्रत्यक्षपणे पोहोचलं पाहिजे. त्यांना सर्वांना केंद्र पुरस्कृत असणाऱ्या सर्व योजना, राज्य पुरस्कृत असणाऱ्या सर्व योजना, या सर्व योजनांची माहिती सांगून कमळ आणि एक कमळाला मतदान का द्यावं हे आपल्याला समजून सांगणं हे अत्यंत गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवरती हेही आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे की पूर्ण महानगरपालिकेमध्ये मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टी अतिशय कार्यकर्त्यांची पार्टी आहे. कार्यकर्त्यांची पार्टी असल्यामुळे वर्षानुवर्ष या पार्टीमध्ये काम करणारे असंख्य कार्यकर्ते आहेत की ज्यांना स्वतःला अशा महत्वाकांक्षा होत्या की त्यांना असं वाटत होतं की आपल्याला नगरसेवक व्हायचं आहे. खरं तर नगरसेवक होणं हे अत्यंत महत्वाचं आहे. या महत्वाकांक्षा असणं हेही महत्वाचं आहे. परंतु या पार्श्वभूमीवरती, निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवरती हेही लक्षात घेतलं पाहिजे की केंद्रात आणि राज्यात आपलं सरकार आहे. माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आपल्यापैकी काही जण आपल्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या समोर हे बंडखोर म्हणून उभे राहिले. त्यांना विनंती आहे की आज भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून आपणा सर्वांना विनंती करायला आलो आहे. आपण जे कोणी बंडखोर त्या ठिकाणी उभे असाल त्यांनी सर्वांनी आपल्या उमेदवाराला आजच्या आज आपण पाठिंबा दिला आहे हे आपण पहिल्यांदा घोषित करायला हवं आणि ती विनंती करायला हवं. आपण सर्वजण पार्टीचे कार्यकर्ते आहात, पार्टीवरती प्रेम करणारे असे कार्यकर्ते आहात. त्यामुळे आपण या भूमिकेमध्ये जाणं अत्यंत गरजेचं आहे. केंद्र आणि राज्याच्या अनेक कमिट्या अशा आहेत की ज्या कमिट्यांमध्ये त्यांना आपल्याला संधी देता येईल. महानगरपालिकेमध्ये आपली सत्ता आल्यानंतर त्यामध्ये त्यांना सत्तेमध्ये सुद्धा स्थान देता येईल. परंतु 20-25 वर्ष आपण पार्टीचं इनामीद्वारे आपण काम करतो आणि मग आपल्यावरती अशा प्रकारे बंडखोरी केल्यानंतर पार्टीला अतिशय वाईट वाटतं की ज्या वेळेला एखादा आपला एवढ्या वर्षाचा कार्यकर्ता ज्या वेळेला बंडखोरी करतो आणि त्यावेळेला त्याच्यावरती कारवाई करणं हे अत्यंत वाईट आहे. परंतु या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आम्ही 1-2 दिवस, उद्याचा 1 दिवस वाट बघणार आहोत आणि त्यानंतरच्या काळामध्ये जरी कोणी अशा प्रकारे बंडखोरी केली असेल तर त्याच्यावरती कारवाई करणं हे पार्टी म्हणून मला हे करावं लागेल हे मला या व्यासपीठावरून आपल्याला सांगावं लागतं. आपण सर्वजण अतिशय चांगले कार्यकर्ते म्हणून आपण एवढी वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने पार्टीची सेवा केली आहे. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, देवेंद्रजी नेहमीच सांगण्याचा प्रयत्न करतात की पार्टी त्याकडे समर्पणातून तयार झालेली पार्टी आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे देशाला विकसित भारत बनवण्याचं स्वप्न पाहत आहेत आणि त्यातले तुम्ही आणि आम्ही सर्वजण शिलेदार आहोत. त्यामुळे तुम्हाला आम्हाला सर्वांना
प्रत्येक क्षेत्रामध्ये देश आणि महाराष्ट्र पुढे न्यायचा आहे आणि तुम्हाला तर सोलापूर सुद्धा पुढे न्यायचा आहे. आता जाहीरनामा हा तुम्ही आम्ही सर्वांनी प्रसिद्ध केला. इतर पक्षांसारखं आपलं नाहीये. आपण सर्वजण निवडणुकीच्या अगोदर जाहीरनामा प्रसिद्ध करतो. त्या 5 वर्षांमध्ये त्या जाहीरनाम्यामधील प्रत्येक गोष्ट कशी पूर्ण होईल यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करतो. तिथे असणारे अनेक प्रश्न केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून देवेंद्रजींच्या नेतृत्वात पूर्ण झाले आहेत. परंतु इथे रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत. यासाठी इथे चांगलं IT पास झालं पाहिजे. हे जे स्वप्न हे सोलापूरकरांचं आहे ते पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये देवेंद्रजींकडे आपण सर्वांनी मिळून साकडं घालणं हेही अत्यंत गरजेचं आहे. लवकरच देवेंद्रजी सुद्धा आपल्या समोर येणार आहेत. आपल्या सर्वांना मार्गदर्शन येणाऱ्या काळात करणार आहे. परंतु भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जो संकल्प केलाय की गेल्या वेळेपेक्षा जास्त नगरसेवक हे या पूर्ण महानगरपालिकेमध्ये जिंकून आणले पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या, लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला ज्या पद्धतीने या भागामध्ये फेक नेरेटिव्ह तयार झाला त्याचे तुम्ही आम्ही सर्वजण साक्षीदार आहोत. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, आता कुठेही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी गाफील राहू नका. आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणामध्ये चांगले कार्यकर्ते पदाधिकारी निवडणुकीला सामोरे जातात. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, आपण ज्या वेळेला निवडणुकीला कुठेतरी गाफील राहतो त्यावेळेला आपल्याशी धोका होतो. आणि म्हणून हे 10 दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. त्यामुळे या 10 दिवसामध्ये व्यासपीठावरील सर्वजण आणि इथे असणाऱ्या सगळ्यांनी एकत्रपणे एकजुटीने ही संपूर्ण निवडणूक ही आपल्या प्रतिष्ठेची आहे. ही निवडणूक जिंकणं हे आपल्यासाठी किती प्रतिष्ठेचं आहे हे समजून घ्या. आणि त्यासाठी आपल्या प्रतिष्ठेसाठी ही निवडणूक ही तुम्ही डोक्यावरती घेतली पाहिजे. तुम्ही सर्वजण या निवडणुकीकडे पाहत असताना प्रत्येक भागामध्ये असणाऱ्या प्रत्येक ज्या त्रुटी असू शकतात की या ठिकाणी ही त्रुटी आहे, सर्वांनी मिळून त्या त्रुटी कशा दूर होतील, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि मतदार हा एकत्रपणे निवडणुकीमध्ये मतदान कसा करेल यासाठी काम करायला हवं. प्रत्येक बूथ जो आहे हा प्रत्येक बूथ तुम्हाला आम्हाला सर्वांना जिंकायचा आहे. 51% लढाई इथे आहे. 51% लढाई तुम्हाला आम्हाला सर्वांना जिंकायची आहे. त्याचा अर्थ लक्षात घ्या, प्रत्येक बूथ वरती होणाऱ्या मतदानाच्या 50%पेक्षा जास्त मतदान हे भारतीय जनता पार्टी आणि कमळ चिन्हासमोर कसं मिळेल यासाठी विशेष प्रयत्न हे तुम्हाला आम्हाला सर्वांना करायचे आहे. 15 तारीख हे आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्या, या सोलापूरमध्ये नगरसेवक निवडून आणण्यासाठी नाही, एखाद्या भागातील नगरसेवक निवडून आणण्यासाठी ही निवडणूक नाही. हे लक्षात घ्या. तुम्ही आम्ही सर्वांनी लक्षात घ्या की हे पुढच्या पिढीचं भविष्य हे घडवणारी ही निवडणूक आहे. त्यामुळे याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन आपण सर्वांनी बदलला पाहिजे. आणि आपण एक चांगले शिलेदार हे भारतीय जनता पार्टीचे चांगल्या विचाराचे असणारे पारदर्शकपणे काम करणारे असे आपण शिलेदार हे महानगरपालिकेमध्ये पाठवण्यासाठी ही निवडणूक आहे. मला खात्री आहे की इथला असणारा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक इथला असणारा पदाधिकारी या निवडणुकीला स्वतःची निवडणूक आहे. ही निवडणूक आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती इथल्या असणाऱ्या प्रत्येक मतदाराला कमळावरती तुम्ही मतदान ज्या वेळेला करणार आहात त्यावेळेला कमळाचं बटन ज्या वेळेला तुम्ही दाबणार आहात त्यावेळेला तुमचं मतदान हे नरेंद्र मोदींना होणार आहे. तुमचं मतदान हे देवेंद्र फडणवीसजींना होणार आहे. हे आपण सर्वांनी प्रत्येकापर्यंत सांगितलं पाहिजे. आणि त्याचबरोबर हेही आपण सांगितलं पाहिजे की देवेंद्र फडणवीसजी हे वारंवार हे सांगण्याचा प्रयत्न करतात. आपण सर्वांनी ते लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. 15 तारखेला एक दिवस तुम्ही मतदार हो, एक दिवस कमळ लक्षात ठेवा. 5 वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून तुमच्याकडे आणि सोलापूरकडे लक्ष देईल हे तुम्हाला आम्हाला सांगायचं.
करायचा हे सांगण्यासाठी आणि आपल्या सर्वांना येणाऱ्या निवडणुकीच्या शुभेच्छा देण्यासाठी मी इथे आलो होतो. पुन्हा एकदा महापौर करण्यासाठी भारतीय जनता पार्टीला सोलापूर शहरामध्ये महापौर करण्यासाठी आपण सर्व कार्यकर्त्यांना खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.